आणि आता आपण चाललो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. 150 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे. त्यानंतर बस वगैरे सर्व फ्री आहे आणि सर्व बघण्याचा हा चार्ज आहे. जगातली सर्वात उंच अशी प्रतिमा 182 मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी आम्ही आलो आहोत. सरदार वल्लभभाई पटेल. आणि या ठिकाणी येण्यासाठी या बसेस आहेत. 150 रुपये तिकीट आहे. भरपूर गर्दी आहे. आज शुक्रवार आहे. आणि खाली सरोवर आहे आणि सरोवर मध्ये बघा ही प्रतिमा बसवलेली आहे. अप्रतिम आहे. आता आम्ही जाणार आहोत जवळ बघण्यासाठी. दुकाने लागलेली आहेत इथे. कितने का दिया चलिए? डोंगर बघा. डोंगर बघा ना काय छान छान आहे बाजूला एकदम एकावर एक एक. जणू काही सह्याद्रीच्या पर्वत रांगासारखी हे डोंगर आहेत. आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याबरोबर जे छायाचित्र होतं त्याबरोबर मी मस्तपैकी छान फोटो काढलेले आहे. अतिशय सुंदर असे फोटो काढलेले आहे. मस्त मस्त एन्जॉय केलेला आहे. आणि या ठिकाणी अनेक जे पर्यटक आले होते त्यांनी या पाण्याच्या कारंज्याजवळ मस्त फोटो घेतलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये अतिशय छान असे मस्त मस्त ठिकाण हे पर्यटनासाठी या ठिकाणी आकर्षण ठरू लागलेले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे खूपच सुंदर. इतक्या सुंदर वातावरणामध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यात फोटो काढण्याचा मोह या ठिकाणी आवरत नाही. अतिशय छान आणि मस्त मस्त या ठिकाणी आम्ही सर आणि मॅडम आणि तसेच आमची फॅमिली आम्ही छानसा या ठिकाणी फोटो घेतलेला आहे. अप्रतिम असा निसर्ग आहे. अप्रतिम बघा अशा छानशा गाड्या देखील या ठिकाणी फिरतात. सरदार सरोवराच्या या छानशा पाण्यामध्ये मस्त मस्त बोटी फिरतायत आणि इतकं छान वाटतं. या ठिकाणी संगीत चालू असतं बारीक. खूपच भारी लय भारी अप्रतिम मस्त आहे. बघा किती छान छान डोंगर. पाणी आपण या ठिकाणी पिऊ शकतो. शुद्ध असं पाणी भेटतं आणि आम्ही ते आरोचं पाणी एका बाटलीत भरून घेतलेलं आहे आणि मी मस्तपैकी गाडीत बसून फोटो काढलेले आहे.
आणि मस्तपैकी ही गाडी घेऊन फिरत असते सर्व काही नागरिकांना, पर्यटकांना. मीराने देखील छानसा फोटो काढलेला आहे उंच अशा या पुतळ्याबरोबर. आणि खूपच छान. आम्ही जसं जसं जवळ जात होतो तसं तसं आम्हाला खूप आनंद होत होता. या ठिकाणी जाण्यासाठी फक्त जाऊन उभं राहायचं आहे आणि आपोआपच पुढे ज्या सरकते जिने आहेत त्या जिन्याने छानपैकी आपण पुढे जातो. सुपर. आनंद घेतलेला या ठिकाणी. आपोआप जातोय बघा. वाव. निकला गडी लेके चालू शकतो पण. वाव. पाणी पूर्ण जाळी मारली. सुपर आहे, सुपर एकदम. पाण्यामध्ये कारंजा बघा. मस्त आहे माझा व्हिडिओ. हो तेरे नाम क्या करते थे साजना हम तुमसे दूर लेके. खूप सुंदर आणि छान छान असे मस्त मस्त फोटो घेतलेले आहेत. जवळ गेलेलो आहोत आम्ही पुतळ्याच्या. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा छानसा पुतळा आणि त्याबरोबर काढलेला सेल्फी फोटो प्रतिम. आता जवळ आलेलो आहोत आम्ही आणि वर जाणार आहोत थेट सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत. सरकते जिने जातात आणि आपण फक्त उभं राहायचं आहे. किती सुंदर आहे बघा. या ठिकाणी सली वगैरे आलेले आहेत, अनेक पर्यटक आलेले आहे आणि छान छान सेल्फी फोटो घेतलेले आहे. भारत माता की वंदे वंदे वंदे. भारत माता की, भारत माता की वंदे 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 वंदे. बम बम. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हम बुलबुले ही जिसकी ए जो सीता हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा. आणि आम्ही वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ बघायला आलेलो आहोत. अतिशय सुंदर मस्त एन्जॉय झालेला आहे. अप्रतिम.
ये तो पुतला फोटो में भी आता नहीं है, बहुत बड़ा है, बहुत बड़ा। या आणि आम्ही येऊन पोचलेलो आहेत भारतातल्या विश्वातल्या एक नंबर प्रतिमेजवळ, वल्लभभाई पटेल यांच्या। वाव, बघा, वाव चप्पल बूट किती मोठे आहेत, वाव, सलाम मोदी साहेब, सलाम तुम्हाला। आम्ही जवळ उभे राहून छान मस्त मस्त फोटो काढलेले आहेत आणि सुंदर सुंदर इतके छानसे फोटो घेतलेले आहेत। तसेच या पुतळ्याच्या आजूबाजूने हा जो सरदार सरोवर जो तलाव आहे, या तलावाचं आम्ही खूप खूप सुंदर असं सौंदर्य आमच्या मनात भरून घेतलेलं आहे। आणि पाण्यातून येणाऱ्या ह्या बोटी आणि छान छान दिसणारे हे डोंगर, टेकड्या आणि मावळता सूर्य, सर्व कसं अप्रतिम। पुन्हा एकदा सुंदर सुंदर असे छानसे फोटो। आणि आता आम्ही निघणार आहोत पुन्हा एकदा नीलकंठ धाम कडे मुक्कामी। आणि जाताना सुंदरसे असे हे फोटो आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचे घेतलेले आहेत आणि सरांनी देखील मस्त फोटो घेतलेला आहे। खूप खूप फोटो काढले आणि खरंच खूप एक आपल्या भारतातलं सुंदर असं हे स्थान आहे, मस्त आहे। ठिकाणी आणि या ठिकाणचं छान छान दर्शन आहे। पैसे फेकलेत बघा लोकांनी। आणि तो नंतर प्रसाद म्हणून जे लोक इथे बसलेले असतात ना त्यांच्या अंगावर असं फेकलं जातं, झिडकलं जातं पाणी। पाय घेऊन चालले की पत्नी कोण आहे, लक्ष्मी, चला दर्शन घ्यायला।
पढ़ाई रेडियो हो सगळं आहे ना गाणे सुनो पढ़ाई करो पैसे फेकलेत बघा लोकांनी. देवाजवळ ठेवलेला असतो तो देवाच्या अंगावर खातो आणि तो नंतर प्रसाद म्हणून जे लोक इथं बसलेले असतात आरतीला त्यांच्या अंगावर असं फेकला जातो झिडकला जातो साबण पाणी पाय देऊन चालले की पत्नी कोण आहे लक्ष्मी लक्ष्मीनारायण देवाजवळ लक्ष्मी चला दर्शन घ्यायला. रेडियो हो सगळं आहे ना गाणे सुनो पढ़ाई करो समोर बघ. समोर बघ. प्यारी
स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितल्यानंतर पुन्हा आम्ही मुक्कामी नीलकंठधाम या ठिकाणी आलेलो आहे आणि रात्रीचं हे मनोहर असं दृश्य आणि मंदिरातील दर्शन आमचं बाकी होतं. ते दर्शन आता आम्ही पूर्ण करतोय, दर्शन घेऊन सर्व बघतोय आणि रात्रीचे 7:30 ते 8 वाजलेले आहे आणि आता आपण मंदिरात प्रवेश करतो आहे. आम्ही आमचे बुटं वगैरे बाहेरच काढून ठेवलेले आहे. अतिशय स्वच्छता आणि खूप खूप रोषणाई आणि इतकं सुंदर असं मंदिर आहे. अस्मरणीय आहे. कसं वर्णन करावा, शब्द जे आहे शब्द हे सुचत नाही आहे. खूपच छान आहे आणि बघण्यासारखं आहे. अप्रतिम, डोळ्याचे पार नाही फेडणारे दृश्य. अप्रतिम असं अनेक जे पर्यटक आलेले आहे ते आपल्या डोळ्यामध्ये हे सर्व दृश्य भरवून घेत आहेत आणि बरोबर जीव जात आहेत. बघा, गुरुदेव दत्त, छानसं मंदिर, अप्रतिम असं देवदर्शन आणि हत्तीराज बघा, गज, हत्ती, किती उंच उंच अशा या प्रतिमा, मूर्त्या. आणि आता मंदिरात चाललेलो आहे आपण. अक्षरशः सोन्यासारखी सोनेरी मस्त मस्त अशी ही नगरी नेहमी सजलेली असते आणि या नगरी पुढे प्रवेश करतात बघा पाण्याचा किती सुंदर असा रंगबेरंगी असा तलाव आहे आणि या तलावामध्ये पाण्याचा जो कारंजा असतो हा किती सुंदर उडतोय. हे किती छान आहे, अप्रतिम आहे, एकदम भारी, लय मस्त. चलो सब अवतार के अवतारी पुरुषोत्तम यह विराजे, भवसागर के कारण हारे नर्मदा तट विराजे. आप हो नटवर नाग,
धाम खूप मस्त एकदम जबरदस्त असं ठिकाण आहे. मंदिर आहे या ठिकाणी आणि आम्ही आलेलो आहोत नीलकंठ धाम बघण्यासाठी. वाव, बस सेल्फी फोटो घेतल्यानंतर मला